नमस्कार. तर आज आपण सुंदर असे हलव्याचे दागिने कसे बनवायचे हे बघणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य आहे. तर हे आपण इथे हलवा घेतलेला आहे. तर ह्या हलव्याला होल्स आहेत, ते आपण सुई आणि दोऱ्यामध्ये ओवू शकतो. त्यानंतर आपण इथे राऊंड मोरपंख कुंदन घेतलेले आहेत. त्यानंतर आपण हे असे गोल्डनचे राऊंड्स मिळतात, तर ते घेतलेले आहेत. इथे आपण फेविग्रिल यूज करत आहोत. त्यानंतर गोल्डन कलरचे मणी. तर सगळ्यात पहिल्यांदा हे जे गोल्डन राऊंड्स आहेत ते घेतलेले आहेत आणि त्यावरती आपण फेविग्रिलचा जो आपला ग्लू येतो, फॅब्रिक ग्लू, तर तो वापरून आपण इथे कुंदन आणि त्याभोवती आपला जो हलवा आहे तो आपण चिटकवून घेणार आहोत. तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आपण कशा प्रकारे इथे चिटकवत आहोत. तर इथे तुम्हाला जर का फेविग्रिलचा फॅब्रिक ग्लू यूज करायचा नसेल तर तुम्ही इथे ग्लू गन सुद्धा यूज करू शकता, कारण की फॅब्रिक ग्लूने त्याचे हलवा असतो तो ओला होतो आणि वाळायला खूप जास्त वेळ लागतो. तर तुम्ही इथे ग्लू गनचा सुद्धा यूज करू शकता. तर सुंदर असे पॅचेस आपण तयार करून घ्यायचे आहेत हलवा ज्वेलरीसाठी. असे मी इथे 10 ते 12 पॅचेस इथे तयार करून घेतलेले आहेत. त्यानंतर 2 सुया आणि त्यामध्ये धागा ओवून घेतलेला आहे. गोल्डन कलरचा एक मणी घेऊन त्याच्यामध्ये एक सुई आणि दुसरी जी सुई आहे ती अपोजिट साईडनी ओवून घ्यायची आहे. त्यानंतर आपण इथे हलवा जो आहे तर तो आपण इथे ओवून घेणार आहोत. हलवा ओवल्यानंतर परत एकदा आपल्याला गोल्डन कलरचा जो बीड आहे तो आपल्याला एका सुईमध्ये टाकायचा आहे आणि दुसरी सुई जी आहे ती अपोजिट साईडनी बाहेर काढायची, म्हणजे सुंदर असे आपले डिझाइन इथे तयार होते. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. पुन्हा आपण इथे आपला जो हलवा आहे तो सुईमध्ये ओवून घेत आहे. आणि ते हलवा ओवल्यानंतर गोल्डन कलरचा मणी आपल्याला ओवायचा आहे. गोल्डन कलरचा मणी एका सुईमध्ये टाकल्यानंतर दुसरी सुई ही आपल्याला अपोजिट साईडने बाहेर काढायची आहे, म्हणजे सुंदर अशी आपली इथे डिझाइन तयार होते. आणि अशाच प्रकारे पूर्ण माळ आपल्याला बनवून घ्यायची आहे. लॉंग हारासाठी ही माळ आपल्याला बनवून घ्यायची आहे. ही प्रोसेस खूप सोपी आहे. जेव्हा तुम्ही करायला लागाल तेव्हा तुम्हाला कळेल. बघून कदाचित तुम्हाला अवघड वाटू शकते, पण जेव्हा तुम्ही बनवायला घ्याल तेव्हा तुम्हाला ही प्रोसेस खूप सोपी वाटेल. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही करायचं आहे. इथे मी जवळपास 20 मणी एका साईडला ओवून घेणार आहे. आणि ती पूर्ण माळ तयार झाल्यानंतर आपल्याला त्याला वरच्या साईडला गोंडा अटॅच करायचा आहे. शेवटच्या मणाला व्यवस्थित गाठी मारून घ्यायच्या आहेत. इथे 4 ते 5 गाठी मारून तुम्ही सिक्युअर करून घ्यायचं आहे, म्हणजे कुठेही आपली गाज लूज पडणार नाही आणि आपली डिझाईनसुद्धा कुठे लूज पडणार नाही. जर का तुम्ही व्यवस्थित गाठी नाही मारल्या तर दोरा लूज पडून आपली डिझाईन खराब दिसू शकते. तर त्यानंतर आपल्याला गोंडा अटॅच करायचा आहे. गोंड्याला सुद्धा व्यवस्थित गाठी मारून घ्यायच्या आहेत. आणि गाठी मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचा दोरा कट करायचा आहे.
थोडासा एक्स्ट्रा दोरा ठेवून आपल्याला दोरा कट करायचा आहे. म्हणजे जो राहिलेला दोरा आहे तो आपण थोडासा फॅब्रिक ग्लूच्या साहाय्याने तिथे गोंड्याला चिटकून टाकायचा आहे. म्हणजे आपला दोरा हा सिक्युअर होऊन जातो. वरच्या साईडला तो चिटकून टाकायचा आहे. अशाच प्रकारे दुसरी सुद्धा माळ आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे. दोन्ही साईडच्या माळा अटॅच करून झाल्यानंतर मधले पेंडन आपल्याला बनवायचे आहे. तर पेंडनसाठी आपण इथे हे जे आपण राऊंड्स बनवले होते तर हे ठेवून बघत आहोत काय सुंदर दिसतंय. तर सिंगल पेंडल हे छान वाटत नाही आहे, तर त्यामुळे आपण तीन जे राऊंड्स आहेत ते यूज करून एक सुंदर मोठं पेंडन बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथे येल्लो कलरचा पेपर घेतलेला आहे आणि त्या पेपरवरती ते राऊंड चिटकून घेत आहे. 2 राऊंड्स चिटकून घ्यायचे आहेत पेपरवरती. एक्स्ट्राचा पेपर कट करायचा आहे आणि तोच पेपर आपल्याला दोन्ही राऊंड्सच्या मध्ये बॅक साईडला चिटकून घ्यायचा आहे. आणि त्यावरती एक राऊंड चिटकवायचा आहे. म्हणजे सुंदर असं आपलं पेंडन इथे तयार होतं. आणि एक्स्ट्राचा जो कागद आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे. आता हे वाळल्यानंतर आपण व्यवस्थित वाळून द्यायचं आहे. वाळल्यानंतर हे पेंडन घ्यायचं, ते उलटं करून ठेवायचं आहे आणि एक्स्ट्राचा जो दोरा आहे तो आपल्याला इथे चिटकून घ्यायचा आहे. इथे मी ग्लू गनचा यूज करते आहे. ग्लू गनने तुम्ही पटकन तुमच्या जी डिझाईन असते ती चिटकवता येते. फॅब्रिक ग्लूने इथे वेळ लागतो, त्यामुळे इथे मी ग्लू गनचा यूज केलेला आहे. एक्स्ट्राचा दोरा मी बरोबर मध्यभागी चिटकून घेत आहे आणि त्याच्यावरती दुसरा येल्लो कलरचा जो पेपर आहे त्याने सिक्युअर केलेला आहे. तर सुंदर प्रकारे आपला लॉंग हार रेडी झालेला आहे. तर आता इथे आपण मुकुट बनवून घेऊयात. मुकुटासाठी आपण इथे येल्लो पेपर यूज करतोय आणि ग्लू गनच्या साहाय्याने इथे 4 राऊंड्स आपण चिटकून घेत आहोत. आता बरोबर मध्यभागी एक दुसरा पेपर आपल्याला चिटकून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती एक राऊंड आपल्याला चिटकवायचा आहे. म्हणजे सुंदर असं आपलं मुकुटचं डिझाईन इथे तयार होईल. बरोबर मध्यभागी चिटकवायचा म्हणजे डिझाईन छान दिसते. तर मुकुटचं डिझाईन आपलं तयार झालेलं आहे. त्यानंतर इथे मी ब्रॉड गोल्डन कलरची एक लेस घेतलेली आहे आणि या लेसवरती आपल्याला हे मुकुटची डिझाईन जी आहे ही चिटकून घ्यायची आहे. तर अशाच प्रकारे आपला इथे मुकुटसुद्धा तयार होऊन जाईल. तर आता इथे आपला येल्लो कलरचा जो पेपर आहे तो मध्ये मध्ये थोडासा दिसतोय, तर त्यासाठी आपण तिथे थोडासा ग्लू गन लावून ग्लू लावूयात आणि आपल्या हे जे हलवा आहे तर तो तिथे आपण चिटकून घेऊयात. म्हणजे आपल्या मुकुटला छान अशी फिनिशिंग येईल. तर अशा प्रकारे आपला सुंदर असा मुकुटसुद्धा तयार झालेला आहे. आता त्यानंतर आपण हातातल्या मनगट्या बनवणार आहोत. तर त्यासाठी जो राऊंड आहे तो डायरेक्टली आपण गोल्डन कलरच्या रिबिनवरती चिटकून घेतलेला आहे आणि त्या साईडने थोडासा हलवासुद्धा आपण चिटकून घेणार आहोत. आता हे राऊंड चिटकून झाल्यानंतर त्याच्या साईडने आपल्याला हलवा लावून घ्यायचा आहे. इथे ही गरम असल्यामुळे रिबीन थोडीशी असं अकसते, तर थोडंसं तुम्ही ताणून घ्यायचं आहे आपली रिबीन आणि तिथे हलवा चिटकून घ्यायचा आहे.
आता आपल्याला बासरी बनवायची आहे, तर त्यासाठी मी एक इथे स्ट्रॉ घेतलेली आहे. स्ट्रॉला ग्लू गन लावून घेतलेला आहे आणि जी गोल्डन कलरची जी आपली लेस आहे, तर ती लेस आपण स्ट्रॉवरती गुंडाळून घेत आहोत. तर वरच्या साईडने सुद्धा आपण ग्लू गननी चिटकून घेतलेली आहे आणि खालच्या साईडने सुद्धा आपल्याला ग्लू गननी ते रिबीन व्यवस्थित चिटकून घ्यायचे आणि खालच्या साईडला आपल्याला तो जो आपण पॅच बनवला होता तो पॅच आपल्याला इथे चिटकून घ्यायचा आहे आणि सुंदर अशी बासरी इथे तयार झालेली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट करत राहा. थँक्यू.